नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दिल्ली येथे डॉक्टर नीलमताई गोरे यांनी मूळ शिवसेना पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक अशा प्रकारचं वक्तव्य केलं। त्यामुळे व्यथित होऊन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अब्रू नुकसानीची नोटीस पाठवायचं ठरवलं आणि आम्ही त्यांना नीलम गोरे यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही विनंती व सूचना अशी केलेली आहे नीलमताई गोरेंना की त्यांनी त्यांचं जे बेताल वक्तव्य आहे, अब्रू नुकसानीकारक वक्तव्य आहे ते मागे घ्यावं। त्यांनी जाहीरपणे हे सांगावं की त्यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे। कारण की नीलमताई गोरे यांनी असं सांगितलं की शिवसेनेमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नेमणूक करून घ्यायची असेल तर पैसे द्यावे लागतात। त्यांनी हे सुद्धा सांगितलं की उद्धव साहेबांना मर्सिडीज कार गिफ्ट दिल्याशिवाय कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नेमणूक होऊ शकत नाही। आणि त्यामुळेच सुषमाताई अंधारेंनी काही प्रश्नसुद्धा नोटीसमधून विचारलेले आहे की जर तुम्हाला पुराव्यासह तुमचं वक्तव्य सिद्ध करता येत असेल तर तशा प्रकारचे पुरावे तुम्ही कोणते आहेत ते सांगावे। आणि तुमचीसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या पदांवर शिवसेनेमध्ये नेमणूक झालेली होती, तेव्हा तुम्ही मर्सिडीज कार किती दिल्या उद्धव साहेबांना, शिवसेनेला काय पैसे दिले ते सुद्धा तुम्ही सांगावं अशी सुद्धा त्यांनी विनंती केलेली आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की राजकीय बेताल वक्तव्य करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आपण काही बोललं तरी चालते अशा प्रकारचा जो आविर्भाव आहे तो महाराष्ट्राच्या सत्शील वातावरणामध्ये होणाऱ्या राजकारणाला कलंकित करणारा आहे। त्यामुळे हे अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे। 4 दिवसाच्या त्यांनी उत्तर द्यावं अशी सूचना त्यांना केलेली आहे। जर 4 दिवसात त्यांनी उत्तर दिलं नाही या कायदेशीर नोटीसला तर पुढील कायदेशीर कारवाई न्यायालयाच्या मदतीने करण्याचा पूर्ण मार्ग हा सुषमाताई अंधारे वापरतील असं सुद्धा त्यांनी नोटीसमध्ये नमूद केलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।